दिंडोरी व शहर परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे। तालुक्यातील पूर्व भागामध्ये आज गुरुवार दिनांक 26 रोजी दुपारनंतर पावसानं पुन्हा एकदा दमदार बॅटिंग केल्यानं नदी नाले ओसांडून वाहतात। तर काही ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय, तर काही शेती पिकांना संजीवनी मिळाली। सध्या पूर्व भागामध्ये द्राक्ष, टोमॅटो व इतर शेती पिकं काढली जातात। पडणाऱ्या या पावसामुळे कामं देखील खोळंबली आहेत। याशिवाय सध्या द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरुवात झाली असून या छाटण्या देखील थांबवण्यात आल्या होत्या। गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल, उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले होते। मात्र आता गेल्या 3-4 दिवसांपासून सतत पडणाऱ्या या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झालाय। मात्र द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा व वातावरणाचा फटका बसलाय। द्राक्ष बागेवर सध्या रात्रंदिवस औषध फवारणी करावी लागते, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते। तर काही शेतकऱ्यांना द्राक्ष बागेच्या छाटण्या करता येत नसल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम असं चित्र पाहायला मिळतंय। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।